आज आपण करणार आहोत 1 किलो बटाट्याचे बटाटे वडे. तर त्यासाठी 1 किलो बटाटे ना चांगले उकडून घेतले, साल काढून स्मॅश करून घेतले आणि जवळजवळ पाव किलो बेसन घेतलं. त्यासाठी आता नाही का 50 ग्रॅम हिरवी मिरची, कढीपत्ता थोडासा, हिरवी आपलं लसूण आणि आलं. तर लसूण आणि आलं थोडं थोडंच घ्यायचं म्हणजे जास्त उग्र वास येत नाही. आता मिरची टाकून घेतली, लसूण टाकून घेतला मिक्सरच्या भांड्यात आणि थोडासा कढीपत्ता पण टाकायचा, थोडा फोडणीला टाकायचा आणि थोडा मिक्सर करायला म्हणजे छान फ्लेवर येतो. ते मिक्सर करून घेतलं. इकडं डाळीच्या पिठात आहे ना मीठ टाकून घेतलं 1 ते 1.5 चमचा. आपण चवीनुसार टाका म्हणजे नाही का आपल्या. थोडासा नाही का सोडा टाकायचा, पाऊण चमच्याला कमी टाकला, 2-3 पिंच टाकायचा. असा चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात आहे ना पाणी टाकायचं आणि सगळ्या अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि पीठ आहे ना सगळ्यात मेन म्हणजे चाळून घ्यायचं म्हणजे अशा गुठळ्या होत नाही. आणि एका डिरेक्शनमध्ये चांगलं हलवून म्हणजे फेटून घ्यायचं व्यवस्थित. जितकं जास्त फेटाल ना तितके छान असं त्याचं आवरण चांगलं तयार होतं. एकाच डिरेक्शनमध्ये चांगलं फेटायचं व्यवस्थित. आधी चांगलं फेटून घ्यायचं आणि मग परत थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी कमी म्हणजे घट्ट असतानाच फेटायचं. इकडं तोपर्यंत ते थोडंसं भिजत होतंय तोपर्यंत भिजून होईपर्यंत इकडं भाजी तयार करायची. भाजीसाठी तेल टाकलं आणि तेल आहे ना भाजीला थोडं कमीच वापरायचं कारण आता आपल्याला वडे तळूनच घ्यायचे आहेत ना. तेल गरम झालं ना त्याच्यात नाही का मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी तडतडली की जिरे टाकायचं. आता मोहरी तडतडायला लागली, जिरे टाकलं आणि लगेच कढीपत्ता टाकायचा थोडासा आणि हिंग. भाजीत हिंग टाकला ना छान फ्लेवर येतो. हिंग टाकायचा थोडा. आता हे मिक्सर केलेलं आहे ना वाटण टाकायचं. आणि हे चांगलं परतून घ्यायचं नाही का व्यवस्थित. हळद टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित. आता हे चांगलं परतून झालं. याच्यात मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे मिरचीत टाकायचं थोडंसं आणि वरून थोडंसं टाकायचं. 2 ह्याच्यात टाकायचं मीठ. आता हे स्मॅश केलेला बटाटा आणि बटाटा आहे ना हाताने स्मॅश करायचा म्हणजे नाही का त्याचे व्यवस्थित हे होतं, भाजी ना एकजीव होती चांगली. असं हाताने कुस्करून घेतलेला आहे हा बटाटा आणि शक्यतो चांगल्या क्वालिटीचा बटाटा वापरायचा म्हणजे भाजी टेस्टी होती. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून. आणि लिंबू पिळायचं. लिंबूनी ना खूप छान टेस्ट येते, थोडीशी आंबट नाही का अशी. त्यामुळे आहे ना थोडंसं लिंबू पिळायचं. अर्ध लिंबू पिळलं मी 1 किलो बटाट्याला. हे सगळं मिक्स करून आणि एखादी जरी त्याच्यात थोडीशी राहिली, सगळं पूर्ण असं एकदम स्मॅश करायची गरज नाही, थोडंसं एखादी फोड राहिली तरी चांगलं. आणि मग हे सगळे हे करून घ्यायचे, गोल करून चपटे करून घ्यायचे वडे जेवढे करायचे म्हणजे सोपं जातं करायला. आता इकडे तेल गरम करत ठेवलेले आहे. पीठ पण चांगलं फेटून घेतले आणि त्याच्यात आता वडा टाकलाय आणि चमच्याने. आता मला हे सोपं चमच्याने जातं. तुम्हाला जर हाताने म्हणजे नाही का सोपं जात असेल तर हाताने पण करू शकता. मला चमच्याने जरा बरं म्हणजे नाही का व्यवस्थित येतं माझ्याकडून. आता हे वडे टाकले मी
तेल थोडंसं तापून द्यायचं, खूप पण असं नाही, नाही तर असं काळे पडतात नाही वडे. आता छान एकदम छान झाले. आता तेल निथळून हे काढते. एकदम असं गाड्यावर मिळतात तसेच झाले पहा, आणि खायला पण खूप टेस्टी होते. हे पाहू शकता तुम्ही. आता एवढे वडे आणण्यासाठी आपल्याला जितके पैसे लागतील ना, त्याच्या म्हणजे निम्म्याच्या निम्म्या पैशात आपल्याला घरी चांगले वडे तयार होतात. आता या मिरच्या आहेत ना, थोडेसे काप देऊन तळून घ्यायच्या. जर थोडेसे काप नाही ना दिले तर त्या उडतील, म्हणून थोडेसे मी असे शेंडे किंवा मध्ये काप द्यायचे. आणि एकदम क्रिस्पी नाही तळायचे, असं थोडंसं हे राहू द्यायचं. मी मीठ टाकून घेतलं याच्यात, मिक्स केलं. हे झाले वडा आणि पाव, इतके छान झाले की बस. तुम्ही ना माझ्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.